तालुक्यातील किर्ला परिसरात वाळू माफियाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतकरी विशाल अरविंद चव्हाण, वय 38, व्यवसाय शेती, यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत सांगितले की फेब्रुवारी 19 रोजी संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता उस्मान आयुबखा पठाण या व्यक्तीने त्यांच्या घरासमोर येऊन जातीवैषयक शब्द वापरले आणि हातात लोखंडी रॉड घेऊन मारहाण केली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार आरोपीने जीवाला मारण्याच्या धमक्या दिल्या. हल्ला थांबवण्यासाठी अंजली कृष्णा राठोड आणि प्रथमेश कृष्णा राठोड यांनी हस्तक्षेप केला. विशाल अरविंद चव्हाण सांगतात की आरोपीकडून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या भागातून आरोपी अनधिकृत वाळू चोरीचा धंदा करत असून यामुळे शासनाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडत आहे. तसेच आरोपीने मोबाईल कॉलद्वारे धमक्या दिल्या आणि घराजवळ येऊन कुटुंबाला जीवेला मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने या मोबाईल कॉल रेकॉर्डिंगसह प्रकरणाची नोंद तहसीलदार मंठा आणि पोलीस निरीक्षक मंठा यांना दिली आहे. पोलीस प्रशासनाने घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीविरुद्ध NCR क्रमांक 0098/2026 नोंदवली आहे. भारतीय दंड संहिता कलम 352, 351(2) आणि 351(3) अंतर्गत तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, तर शेतकऱ्यांना त्यांच्या मालमत्तेची काळजी घेण्याचे सांगितले आहे. प्रशासनाने या प्रकरणावर काटेकोर लक्ष ठेवले आहे, तर फिर्यादी ह्यांच्याकडून दोषीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आर्यव्रत न्यूज मराठी करिता प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा.